नाही असं नाहीये, सांगतो तुम्हाला. एक तर असं आहे की साधारणतः आता 2005 पासून आम्ही वेगळे झालो होतो. त्याच्यानंतर एका मुद्द्यावरती आम्ही एकत्र आलो आणि रोज आम्ही उठून आम्ही एकत्र येणार, आलो, एकत्र आलो, एकत्र आलो असं बोलण्याची गरज नाही. आम्ही 5 जुलैला जो मेळावा घेतला, जर एकत्र यायचं नसतं, तर आम्ही एकत्र आलोच नसतो. एकत्र आलोच नसतो. आता जे काही सुरू झालेलं आहे ना मुद्दामून, की आम्ही एकत्र आलोय, त्याच्यामध्ये म्हणजे मी तुम्हाला नाही म्हणत, कृपा करून गैरसमज म्हणू नका. मी आमच्या विरोधकांना म्हणतोय, की त्यांचे धाबे दणाणलेत आता. की हे मराठी माणूस एकवटला तर आपलं काय होणार? म्हणून मग ते कुठेतरी त्याला काय तुम्हाला कळलं असेल. त्यांचा प्रयत्न काय आहे तो. बरोबर आहे, पण ते कशावरती काय काय करावं लागतं त्यासाठी? निशाणी लागते ना. मग जर जिकडे ज्यांनी माझा पक्ष चोरला, निशाणी चोरली, वडील चोरले, त्यांचं कसलं मेरिट आलंय? त्यांचं कसलं मेरिट आहे? खरं म्हणजे हा अन्याय आहे. एखाद्या मला मी स्पष्टपणाने जाहीर सभेत बोलले ते आज सुद्धा बोलतो, की निवडणूक आयोगाला कोणत्याही पक्षाचं नाव उचलून दुसऱ्याला देण्याचा अधिकार नाही आणि तो मी मानू शकत नाही, मी मानत नाही. त्याच्यामुळे माझा पक्ष हा शिवसेनाच आहे. शिवसेनाच होता आणि शिवसेनाच राहील. नाहीतर मी निवडणूक आयोगाचं आयुक्ताचं नाव हे धोंड्यात ठेवलं होतं. आता तो धोंड्या गेला, कुठे गेला तो मला माहित नाही. पण आता नवीन गोट्या आला असेल, तर त्याचं नाव मी गोट्या ठेवेन. कारण तो माझ्या पक्षाचं नाव बदलू शकत नाही. माझ्या पक्षाचं नाव माझ्या आजोबाने आणि वडिलांनी ठेवलेलं आहे. निवडणूक आयुक्त तेव्हा जन्माला पण आले नसतील, हे आत्ताचे. मी तुम्हाला खरं सांगू का? आपला देश आता स्वर्ग म्हणजे लगेच कोणी वरती जाण्याची काही करू नये. पण आपला देश हा खूप चांगला आहे, खूप सुंदर आहे. आपल्या देशाची एक संस्कृती आहे. त्या देशाला ह्यांनी थोतांड करून नाचून टाकलंय आणि देशाचा हे नरक बनवायला चाललेले आहेत. आणि तो नरक होऊ नये म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या सोबतीने प्रयत्न करतोय, की आम्हाला जो देश पाहिजे, तो आमचाच देश आहे. पण देशामधली ही लोकं तुम्ही आता ज्या भिंती उभ्या केल्यात, त्या भिंती ह्या म्हणजे काही देश नाही. आणि मधल्या काळात म्हणून मी म्हटलं होतं, की भारतीय जनता पक्षाला सरकार चालवता येत नाही. ते ना केंद्रातलं येतं, ना राज्यातलं येतं. कारण केंद्रातल्या सरकारला जर का आपण बघितलं, तर ना त्यांना मणिपूरचा प्रश्न सोडवता आलाय, ना काश्मीरचा सोडवता आलाय. आज आता मला वाटतं राजनाथ सिंह बोलले, की आता आघळीत केली, तर आम्ही पाकिस्तानचं नामोनिशाण असं किती वेळा आघळीत तुम्ही मोजताय? आता, आता आलं तर बघा, सोडणार नाही. आता आलं तर बघा, अरे झालं किती वेळा सोडणार नाही. तर हे जे काही चाललेलं आहे ना, ते फार विचित्र आहे. आणि म्हणून मी म्हणतो, की हे देशाला हुकुमशाहीच्या दिशेने घेऊन चाललेले आहेत. तुमची काय इच्छा आहे? तुमच्या प्रश्नाचा उद्देश मला कळला नाही. मी दिला ना. मी ते तुम्ही नाही ऐका. मी आता मधल्या काळात परत एकदा ना एक 2-3 एपिसोड कोण बनेगा करोडपतीचे पाहिले जरा मुद्दामून, कारण खूप चांगलं आहे. आणि त्याच्यामध्ये 3 गोष्टी असतात. एक असतो तो पब्लिक पोल. तसं आपका समय सुरू होत आहे अब. आणि मग तुमचं जे मत येईल ना ते माझं मत आहे. नाही पण ऑप्शन घ्यायचा नाही अधिकार मला आहे. त्याच्यामुळे तुम्ही सांगा तुमच्या मैं पब्लिक के साथ जाना चाहता हूँ. बोलो. एक मिनिट बाबा. महाराष्ट्रामध्ये शेतकरी मोडून पडलाय. परिस्थितीमुळे त्याची परिस्थिती ढासळली. एकीकडे राज्य सरकार जे ते तोंडाला पाणी फुटण्याचं काम करते आणि दुसरीकडे केंद्र सरकारही मदतीचा हात देते. या पार्श्वभूमीवर आपलं काय? नाही अगदी हा सध्याचा खूप अस्वस्थ करणारा विषय आहे. आणि म्हणून आता तुम्ही जो विचारला ना प्रश्न पुढे राजकारण का गजकारण, हे आपल्याला कळतच नाही. राजकारण म्हणजे केवळ राजकारण म्हणजे काय? तर मला सत्ता पाहिजे, पण ती जनतेची सेवा करायला. जसं मी मुख्यमंत्री होतो तेव्हा दुर्दैवाने संपूर्ण जगात कोरोनासारखं संकट आलं. माझ्या परीने मी काम करण्याचा प्रयत्न केला. कितपत यशस्वी ठरलो तुम्ही सांगू शकता, मला कल्पना नाही. कारण मला जेवढं कळलं, मी जेवढं करू शकतो मी करू शकलो. त्याही काळामध्ये कोणीही न मागता मी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून दाखवली होती.
मी 10 रुपयामध्ये शिवभोजन होतं ते त्या कोरोनाच्या काळात मला वाटतं काही वेळेला मोफत पण दिलं होतं, काही रुपयात 5 रुपयात दिलं होतं. शेतकऱ्यांना भरघोस मदत, कारण 2 वेळेला एकदा त्योक्ते आलं, एकदा निसर्ग आलं, त्याच्यानंतर आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पूर आला होता. तेव्हा नुसती कागदावरती नाही, मदत त्याच्या हातात मी पोहोचवली होती. शेतकऱ्यांना कालबद्ध स्वरूपात मी कर्जमुक्त केलं होतं. आताचं जे सरकार आहे, हे परत तेच सांगतो, भाजपला सरकार चालवता येत नाही. नाहीतर त्याने आतापर्यंत त्यांनी 17 साली दिलेली कर्ज माफी अजून चालू आहे. आणि मी केलेली ती मी पूर्ण करून झालं. त्याच्यात एकच गोष्ट राहिली होती, जी मी सुरुवात केली होती. कोरोनामुळे करू शकलो नव्हतो. ते म्हणजे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना ₹50,000 प्रोत्साहनपर राशी. साहजिकच आहे, कोरोनाच्या संकटात अर्थचक्र गडबडलं होतं, पण त्याही वेळेला शेतकऱ्याने अर्थचक्र सांभाळलं होतं आपलं. म्हणजे हे शेतकऱ्यांचे उपकार आहेत आपल्यावर. मी सुरुवात केली आणि हे यांच्या राशी घेऊन पळाले. तर आता मला असं वाटतं, की मी हे परवा बोललोय, की नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान, त्यांनी बिहारमध्ये निवडणुका तोंडावर आहेत म्हणून महिला 75 लाख महिलांच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये हे केंद्रातनं टाकलेत. कुठे आला होता प्रस्ताव? म्हणजे मी बिहारला देण्याबद्दल माझी पोटदुखी नाहीये. पण अडचणीत असणाऱ्या लोकांना तुम्ही अडचणीत आहात म्हणून तुम्ही मदत करताय. जनता अडचणीत असताना मदत करणारं सरकार आम्हाला पाहिजे. सरकार अडचणीत यायला पाहिजे किंवा सरकार अडचणीत आहे म्हणून मदत करणारं सरकार नको आम्हाला.